हॅलो गाईज, आपल्या मराठी कम्युनिटीसाठी आपण आज एक व्हिडिओ पुन्हा एकदा घेऊन आलोय. इथे बघू शकता एक्साइड इंडस्ट्रीज नावाची कंपनी आपली बॅटरी बनवणारी ईव्ही बॅटरीज, त्याच्यानंतर इंडस्ट्रियल बॅटरीज याच्यामध्ये डील करते ही कंपनी. इथे बघू शकता, टेक्निकल बघूया आपण. इथे बघा आपली जी स्ट्रॅटेजी आहे, फॉलोइंग ट्रेंड जे आपण म्हणतो ते इथे ड्रॉ करतो मी. अशा पद्धतीने ही एक ट्रेंड लाईन. इथे बघा मार्केट कंटिन्युअसली फॉल करते, पुन्हा फॉल करते आणि त्याच्यानंतर इथे एक सपोर्ट घेतला, ट्रेंड लाईन ब्रेक केली, पुन्हा डाऊन साईडला फॉल केला आणि आता इथून वरती जाते मार्केट. अशा पद्धतीने मार्केट वर्क करते. इथे बघू शकता आपण एक सपोर्ट क्रिएट करू, त्याच्यानंतर इथे एक टॉप मार्क करून घेऊ. इथे एक टॉप मार्क करून घेऊ, छोटासा बेस, आणि ह्या रेंज मध्ये मार्केट बेस क्रिएट करते. इथे बघू शकता या रेंज मध्ये मार्केट आता बेस क्रिएट करते. साधारण या रेंजचं जे टार्गेट आहे 25-26% आहे. इथे बघा आपला जो फेवरेट पॅटर्न आहे राउंडिंग बॉटम, तो इथे तयार होतोय. अशा पद्धतीने आणि हे जे पूर्ण जे आपण बघितलं टार्गेट, साधारण एक 70-75% टार्गेट इथून होते. याच्या आधी पण मार्केटने सेम पॅटर्न रन केलेला आहे बघा. इथे पण फॉलिंग ट्रेंड ज्यावेळेस ब्रेक होतो, मार्केटने इथे बेस क्रिएट केलाय. इथे एक, त्याच्यानंतर आतमध्ये इथे बघा सेम पॅटर्न. इथे फक्त मार्केटने जास्त बेस क्रिएट केलेले, म्हणजे ॲक्युमुलेट जास्त केलेले नाही आहे 1-2 वर्ष, आणि मार्केटने मोठे मूव्स केले डायरेक्टली वरती. या अशा पॅटर्न मध्ये मार्केट चालते. सेम पॅटर्न आहे, कुठलाही चेंज नाही, स्मार्ट मनी एकदम. आणि पॅटर्न 100% वर्क करतो. 50% इथे बघा 70%चा ऑलमोस्ट टार्गेट आहे. मे बी मार्केट इथपर्यंत फॉल करू शकतं आणि मग इथून एक रॅली देऊ शकतो, किंवा इथून एक हा जो रेजिस्टन्सचा एरिया आहे छोटासा, हा ब्रेक करून मार्केट डायरेक्टली वरती पण जाऊ शकतो. तर अशा पद्धतीने एक्साइड इंडस्ट्रीजचा टेक्निकली स्ट्रॉंग दिसतोय. मोस्टली टाइम हाच पॅटर्न वर्क होतो. इथे पण बघा सेम पॅटर्न, ब्रेक केला, हा सपोर्ट, ते ब्रेक केलं आणि एक रॅली.
सेम पॅटर्न वर्क होतो. साधारण एक 2000 जून 25 पासून 26 जुलै 1 वर्ष मार्केटने इथे याच्यामध्ये कन्सोलिडेट केले. तर इथून मार्केट एक रॅली पॉसिबल आहे. फंडामेंटल बघू आपण. मार्केट कॅप 73, त्याच्यानंतर P61चा आहे. इंडस्ट्री P28, एक्सपेन्सिव्ह आहे कंपनी. वेगळे रेशो 3, डेप 17,600. ठीक आहे. मेन आपण बॅलन्स शीटमध्ये बघू. इक्विटी कॅपिटल आहे, वाढवलेली आहे, डायल्यूट केली थोडीशी. ठीक आहे, नॉर्मल आहे. रिझर्व कंटिन्युअसली वाढत आहे 15,000वर. बोरोइंग 17,000वर आहे. बोरोइंग पण खूप जास्त आहे. CWIP बघा, इथे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. कंटिन्युअसली बघा इथून, आणि 2024 पासून बघा 8,000पासून डायरेक्टली 12,000. मार्च 2026 12,000 करोड. खूप मोठं मार्केट, म्हणजे वर्क खूप जोरात चालू आहे इथे. कॅपॅसिटी एक्सपान्शन जोरात आहे. त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस मध्ये बघू. ऑपरेटिंग प्रॉफिट कंटिन्युअसली वाढते 2500 3692. सेल्स पण आहे ऑलमोस्ट डबलच्या आसपास आहे. नेट प्रॉफिट 1350, 600 वरून 1350. ठीक आहे. ROC 10%. शेअर होल्डिंग पॅटर्न बघा. प्रमोटर 60, FI 14 आणि DI 22. पब्लिककडे फक्त 2% आहे. एकंदरीत चार्ट आणि फंडामेंटल दोन्ही स्ट्रॉंग आहे. 200 DMA वरती स्टॉक ट्रेंड करतोय. अशा पद्धतीने एक मार्केटचा ट्रेंड आहे. जुलै डिसेंबर 26, साधारण एक 27-28, जून 27, एखाद दीड वर्षामध्ये मार्केट एक रॅली करू शकते. $615 आणि बेस 331, याच्यामध्येच मार्केट राहणार आहे. पण सो अशा पद्धतीने एक्साइड इंडस्ट्रीजचं आहे. हा व्हिडिओ पूर्ण एज्युकेशन पर्पजसाठी आहे. कोणीही बाय सेलचं रिकमेंडेशन घेऊ नका. ठीक आहे. थँक्यू.